Ay,
न वाढो संतान परिहा नारायण कृपा करो ऐशी माझी वाक्या मज उपदेशी अनेक लोकांशी हेची सांगे विटंबो शरीर होत का विपत्ती परिराहो चित्ते नारायण ऐशी माझी वाक्या
मज उपदेशी अनेक लोकांशी हेची सांगे तुका म्हणे नाशिवंत हे सकळ आठवी गोपाळ तिची हित ऐशी माझी वाचा मज उपदेशी अनेक लोकांशी हेची सांगे भीमा तीरनिवासाय पंढरी पुरवासिने पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः हनुमंताय महारुद्राय सीता विरह ज्वलनाशिने नमोस्तु दास्यभक्ताय रामकथामृत प्रासिने तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी न मिळो खावया न वाढो संतान परिहा नारायण कृपा करो ऐशी माझी वाचा मज उपदेशी अनेक लोकांशी हेची सांगे आज जो कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत जगद्वंदनीय साधू श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील आणि लोकांना उपदेश आणि स्वतःलाही उपदेश अशा प्रकारचा अशा स्वरूपाचा आणि हे अभंग आहे. ही कीर्तन सेवा मौजे मांडे वडगाव तालुका मानवत जिल्हा परभणी या गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह आहे. बरं, आणि कितव्या दिवसाची सेवा ही आज? चौथ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. सकाळी ज्ञानेश्वरी पारायण आहे ना वाटतंय, दुपारी गाथा भजन, गाथ्याबरोबर भजन हो ना, पुन्हा भागवत, पुन्हा धूप आरती, हरि कीर्तन, हरिजागर, काकड आरती, सगळी साधना. विना का बसलाय? विना उभा म्हणल्या, विना उभा आहे ना, जमलं. मग काही घोरच नाही, एखादी साधना कमी जास्त हो द्या. हो, विना उभा हातला जमते. विठ्ठल आम्ही ठरवून टाकले, या सप्त्यात विना नाही, त्या सप्त्यात पुढे नेम द्यायचा नाही. आपल्याला घेणं देणं नाही, गरज नाही, काही नाही, कोणी बोलवा नाही बोलवा, काही घेणं देणं नाही. हे विठ्ठ आपलं विठ्ठ विटा कोणतं आरबाड विटा अलीकडे मोठं, हर हर काळ आडबाड अलीकडे आहे मोठं विट, म्हणजे ते तुमच्या पाथरी तालुक्यात. पलीकडे विट ते आमच्या तालुक्यात, हे अलीकडे पाथरीकडे. अरे त्या गावात विना यावर्षी उभा नव्हता. बोंबलून सांगितलं, मी पुढे सांगायला म्हणलं, नेम मागा येऊ नका, यायचं असलं तर विना उभा करूनच या, आता मला नकोच नेम देऊ नका, आम्ही येणार नाही 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 नाही. आता मागं घडलं देव दही फळ कोथिंबीर ते होता की तिथं. त्याला म्हणलो इथं विना उभा नाही, तू काय म्हणलं हा अखंड हरिनाम, खंडित हरिनाम म्हणणार आहे. अखंड कसा म्हणेल मी? विना उभा नसल्यावर अखंड हरिनाम सप्ताह म्हणायला महाराजाच्या जिबीला हाड पाहिजे.
कसं पाहिजे जमल ते? अखंड म्हणायचं असेल तर विना उभा असला पाहिजे, विना उभा नसेल तर खंडित हरिनाम सप्ताह म्हणा, मग जमेल. पण अखंड म्हणायचं असेल तर काय लागेल? उभा. विना उभा लागेल. मग विना उभा या गावामध्ये चांगली गोष्ट आहे. आणि मग अशी ही 4थ्या दिवसाची सेवा माझ्याकडे. आता मला वाटतं एक विनंती करतो थोडी. हे पाणी गुळ आणला इथं, हे आम्ही गुळ फुळ खात नाही आणि पाणी कीर्तन होस तर पेत नाही. तुम्ही बी पिऊ नका. हे मागून मामा पुरवायले तुम्हाला. मी बघायलो मामाला तेवढंच काम आहे काय की कोणी पाणी दिले ह्या गायकाला. एकदा पाणी पेल्यावर पुन्हा खायला प्यायचंय. आता आम्ही 5-5 घंटे भागवतात एकदा बसतोय, मध्यंतराला पाणी पितो आणि लघवी तर 9-9 घंटे करीत नाही. 9 घंटे परीक्षा बघायची असली बघा, तुमच्या पशीच बसून राहा. जरा काहीतरी इंद्रिय ताबे ठेवा. कीर्तन होस तर पाणी गुळ खाणं हे ते येऊन उद्या तर चहा पेताल. मग काय राहिलं कीर्तनाचं? काय राहिलो? मोकार सगळा बाजार होऊन बसला. हे सगळा धिंगाणा करून टाकला कोणी? या महाराज लोकांनी धिंगाणा केलाय. काहीच महाराज म्हणायला तयार नाहीत कोणाला, अजिबात नाहीत म्हणत. ते फक्त तुमच्याकडून काम घेतात. गा, चांगलं गा, तुम्ही चांगलं वाजवा आणि आम्हाला चांगले पैसे मिळावे. बोंबलत जावं, मातीत जातो कुठं. काय गरज आहे ह्या लोकायला? काही गरज नाही. संप्रदायाची साथ नाही या लोकायला. संप्रदाय नीट चलावं. धिंगाणा उभा धिंगाणा संप्रदायात लावलाय. तमाशा चालू आहे संप्रदायात. भजन्यांना विनंती करतो, मृदंगाला विनंती करतो. कीर्तन होईपर्यंत, आरती होईपर्यंत पाणी फणी. हा, तुमचा आरती झाल्यावर मग ठीक आहे, मग प्या. पण तोपर्यंत पाणी पिणी पिऊ नका, एक विनंती. आणि सगळे जोर धरून जीव धरून भजन करा, एवढीच विनंती. सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणायले काय? न मिळो खावया न वाढो संतान परिहा नारायण कृपा करो. या अभंगामध्ये तुकोबारांनी शोध लावला की माणसाच्या जीवनाला किंवा जन्माला आल्याच्या नंतर आवश्यक काय, अनावश्यक काय आणि अत्यावश्यक काय. अत्यंत महत्वाच्या बाबी बऱ्या आपल्या जीवनासाठी, जीवन जगण्यासाठी काय आवश्यक काय आहे. शोध लावा तुमचे, तुम्ही शोध लावा. जीवन जगायचं असेल तर भाकर खाणं आवश्यक आहे की नाही? भाकर खाणं, कपडे अंगावर थोडे घालणं, रागवं न राहणं हे आवश्यक आहे का अनावश्यक आहे का अत्यावश्यक आहे? कसं कंट्रोल साहेब? नाही, आवश्यक आहे. भाकर खाणं, कपडे असणं जीवनामध्ये हे आवश्यक बाबी आहेत. बरं, मुलं बाळ होणं बी आवश्यक. गृहस्थाश्रम स्वीकारल्यावर मुलं व्हावेतच. गृहस्थाश्रमांना मुलं नसल्यावर गृहस्थाश्रमाला शोभा नाही महाराज. धिक जीवितम प्रजाविना धिक धनंचापत्यश आणि धिक ग्रहण संतती विना. आत्मदेव बोलायलाय भागवतामध्ये. भागवतातला आत्मदेव सांगायलाय. काय जळायचंय का म्हणला त्या धनाला? त्या धनाला वारस जर नसेल पोरग तर धिक धनंचापत्यश. त्या धनाला धिक्कार असो की ज्याचं धन कोट्यावधी पडून आणि लेकरूबाळ काय चाटाव त्या धनाला. बरं काय? धिक्कुलम संतती विना. खूप संतती, बरं काय, कुल चांगलंय, उत्तम कुळ आहे, खानदानी आहेत तुम्ही, तरी पण मुलबाळ नाही. काय करावं त्या तुमच्या कुळाला? काही उपयोग नाहीये. धिग्रहम संतती विना. तुमच्या घराला धिक्कार असो. जर लेकरूबाळ ग्रस्ताच्या घरी, हा, ब्रह्मचर्याला लेकराची गरज नाही, तिथं लहान अलीकडे आश्रम आहे. संन्यासाला वानप्रस्थालाही गरज नाही, पण ग्रस्ताच्या घरात लेकरं बाळ असावे. आवश्यक आहे, आवश्यक आहे, असणं आवश्यक आहे, जरूर आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. कपडे असणं जरूर आहे, जेवण करणं जरूर आहे. म्हणजे भाकर 1 टाइम खा का 2 टाइम खा का 3 टाइम खा, पण खा. नाही खाताल तर मरता. विठ्ठल आता या काही बाबी आवश्यक आहे. लेकरं असणं, भाकर खाणं, कपडे असणं हे आवश्यक आहे. पण काही काही अनावश्यक गोष्टी आहेत, अनावश्यक बाबी आहे. एक गृहीत धरा, चहा अनावश्यक आहे की आवश्यक आहे की अत्यावश्यक आहे? चहा कसं बाबा?
आवश्यक आहे. त्याच्यामुळे काय म्हणजे का तुम्ही चहा प्यायली वाचायली ना आम्ही बिन चहा प्यायली मारायले असं झालं का कधी? मी चहा पेत नाही ते गेलं मरून चहा वाचून मेलं असं आहे का कधी? चहा सुपारी बिडी तंबाखू ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अनावश्यक आहे. किंवा कोणी असू द्या त्याच्याबद्दल वाद नाही. तुम्ही करायचं ते करा, आमचं काही म्हणणं नाही. चहा प्या मिळावडा काय करायचं करा, पण ह्या अनावश्यक गोष्टीत का आवश्यक आहेत का अत्यावश्यक आहेत होय घोषेकर. हा माझं तेच म्हणणं. चहा वाचून राहत नाही, बिडी वाचून आपलं काही संबंध नाही, सुपारी न खाता आपलं काही जीवनामध्ये अडकलं काहीही. ह्या बाबीचा विचार केला आणि दारूचा तर विचारच होऊ नये. तिचा अनावश्यक आहे ती तर नवे नवे बर्बादी करून टाकती. गांजा दारू मत पियारो अक्कल उंग हो जाती, अपने पलों का दाम खर्च कर मुंह में मक्खी आ जाती. हो कबीर महाराज बोलले विठ्ठल ह्या व्यसन कोणतेही व्यसन करणं अनावश्यक. जीवनामध्ये भाकर खाणं, लेकरूबाळ ग्रस्त लग्न केल्यावर लेकरूबाळ होणं आवश्यक आहे. ह्या सगळ्या आवश्यक अनावश्यक गोष्टी आहेत. पण जीवनामध्ये अत्यावश्यक काय बरं हे शोध लावा लागतो कोबरायांनी. ते म्हणले अत्यावश्यक आहे मनुष्य जन्माला आल्यावर भगवंताची कृपा. मनुष्य जन्माला आला आणि देव मिळविला काम झालं. मनुष्य जन्माला आला आणि बिना देवाचा जन्म गेला काही उपयोग नाही झाला. विठ्ठल नाही तरी गेला सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. मनुष्य जन्माला येऊन भगवंताची कृपा पांडुरंगाची नारायणाची जर नाही प्राप्त केली तर जन्म वाया गेला, वाया गेला, व्यर्थ गेला. मग अनावश्यक गोष्टी तर टाळाच. व्यसनाधिक गोष्टीत ना ह्या करू नका. ह्या अनावश्यक आहे. त्या बाबीची गरज तुमच्या जीवनामध्ये नाही. सर्व ठेव नाही. आता तुम्ही माणूस महाराज आले की सुपारी काही नक्की बडेशे पण आणून ठुता त्याच्याबद्दल वाद नाही. ते तुमचा धर्म आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. आता नाही काय आमच्या आई ठरवलं इतके फळं आणून ठुले त्याच्यातलं आणि ते एक फोड खाल्ली बघा कशाची त्या शेपची 2-3 ग्राम शेक खाल्ले आणि एक ते हे अर्धा गिलास जवळजवळ पिलं. ते काय वासून या सगळ्या माणसाला 10 माणसाला केलं त्यांनी. काय उदार आहेत ते. भोश्याला स्वागत केलं इथं, पुन्हा लोहऱ्याला स्वागत केलं. हे स्वागत घेत घेत उशीर झाला आणि इथं जेवण्यावर परिणाम झाला. दिवसातून एकदा जेवतोय ही असं मधात काहीच खात नाही, काहीच खात नाही. इवायला विचारा. इवाई तरी एका दिवस काय दिल्यावर खाते तर 2दा भाकरी खात होती माग. आता मात्र म्हणले वा 15 दिवसात एकच टाइम बी जेवायला ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाहणार नाही तर गुन्हा आला. बरं खरं बाबा ते म्हणले बाबा आता एक टाइम जेवायला आता सध्या एक टाइम. बरं काय नेरी काय माझ्या इकडे केली नाही त्यांनी, नाही तर ते याच्यात नेरी आणि तो आश्रमात कुठं वाटण कुठे नाही कुठे नाही. पण ते नाही आता एक टाइम जेवायला म्हणले. पण एक टाइम तरी इतर काही काही खातेत ते.
मी इतर काही तुमच्या आग्रहाखातर खाल्लं, विचारायचं व्हायला अजिबात काही खात नाही, अजिबात नाही. हा, आजची तुमची बासुंदी इतकी चांगली झाली होती महाराज, काय सांगावं ती बासुंदी, ती एकादशीला पाहिजे होती. मी नंतर येत आली, काय करू आता, हे जेवणावर परिणाम होते रे, नाहीतर मला तर आणखीन वाटलं 2 गिलास प्या, आणि 2 गिलास पिले तरी एकादशीला जमते, दुसरं काहीच नाही ना. एवढी बासुंदी 2 गिलास पिली तर काय बिघडलं, दुधाची बासुंदी आहे, जमती एकादशीला बाबा, जमली असती. पण आज गरज नव्हती, पण त्यांनी ते आवडीनं केली. मग इथं जेवणावर थोडस जेवण कमी गेलं, कमी, आणि तसं होतच पहा, जेवणावर परिणाम होते. हे पोरं तर का नाही पुन्हा जेवतो म्हणते, काय सांग जेवलंच नाही, तिकडे जगून आलं तर त्या कपाटाळ्या, आणि इथंही जगलं पुन्हा. 17 भऱ्यावर जगल्यावर जनावर कसं खायलो हो, घोटाळ्यात जगून आलं, दुपारा कीर्तन झाल्या, पुन्हा इथंही जगलं, आणि चांगलं आमचं सगळं त्यानं खाऊन टाकलं. मग आता कसं सांगावं, इथं जेवण जाता होय. मग ते मला पुन्हा जेवतो, जेवढा नाही कोणा स्टॉक, मी झोपी गेलो पुन्हा जेवढे, त्या घेऊ मला माहित नाही, तुमच्या संग जेवढा काय बरं वा, जर तुम्ही आणलं का तुम्हाला नाही तर नेतो, सुसत आहे विठ्ठल. खरी साधक अवस्था तुमच्याकडे बांधलेली नाही, राग येऊ देऊ नका तुम्हाला, पण खरी साधक अवस्था बांधल्यावर ह्या गोष्टी तुम्ही ना. अरे मी अभ्यासाच्या काळातही 1 टाइम जेवत होतो ना, इमानदारीनं 3 पाठ ऐकत होतो आणि 1 टाइम जेवत होतो दररोज. आज दुपारी ते उद्या दुपारी मला वरण चपाती खायची. आता तर भाकर खातो, चपाती खातच नाही, 99% चपाती खात नाही, भाकरच खातो. 1% उगा एखाद्या झोपायचं असेल विणगोर घरी तर मग चपाती एखाद्या खाल्ली, खातच नाही. आणि त्या काळात मात्र चपाती 1 टाइम, आज ते उद्या दुपारा, आणि अभ्यास 3 टाइम पाठ करायचे. साधकाचं जीवन आहे. साधकांना जास्त नाही जेवलं पाहिजे, कारण त्याचे युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी वासर, निद्रा भो भाग्य. साधक आहे एक प्रकार, खरा तर पामर आहे, पण त्याला साधनेच्या मार्गावर आहे, साधक आहे. साधकांना जरा हे सांभाळावे. युक्त आहार विहारस्य, युक्त ज्येष्ठस्य कर्मसु, युक्त स्वप्नावबोधस्य, योगो भवति दुःख. हे पहा तुम्ही. हो, म्हणून आम्ही ते कमी जेवतो. मला का चपात्याला रोग आलाय का? काही रोग नाही मला. पोळ्या खातो, चपात्या खातो, साखऱ्या खातो, काही नाही, पण टाळतो. का टाळतो? लय जीबीला सांगत असतो, लय चाळा करू नको. आपला भाकर तुकडा काय, चटणी भाकर याव त्याव, आणि हे मड जगव, कळलं? हे मड जगण्यासाठी, खिळगा भरण्यासाठी खावं लागतंय, म्हणून खायचंय. आणि इज्जत झाकायची म्हणून कपडे लिहायचे, बाकी काहीच नाही. असेच कपडे असावे, अत्यावश्यक आहे नाही. कपडे असावे, असेच असावे असं मात्र नाही. असं मग अत्यावश्यक आहे की जीवनामध्ये मनुष्य जन्माला आल्यावर भगवंताची कृपा संपादन करणं, ते मात्र तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे. अत्यंत. महाराज, मनुष्य जन्माला येऊन भगवंताची कृपा संपादन नाही केली, भगवान परमात्म्याची प्राप्ती नाही केली, कृपान प्राप्ती जरी वेगळे वेगळे शब्द वाटत असले तरी दोन्हीचा पर्याय अवसान एकातच आहे, कृपा. परे हा नारायण कृपा करो, आपल्या अभंगात कृपा आले ना, कृपा हे पद आहे. मग ते कृपा संपादन करणे काय आणि भगवंताची प्राप्ती करणे काय, दोन्ही हा एकच आहे. दिसायला शब्द वेगळे वेगळे आहेत, पण अर्थामध्ये पर्यावसान दोघांचं एकच आहे. कृपा, कृ नाम कृतार्थता आणि पा नाम पात्रता. म्हणजे कृतार्थ होण्याची पात्रता अंगी बाणावी, याच्यासाठी भगवंताची आपल्याकडे कृपा असावी. विठ्ठल नाहीतर मग वाडा बांधला आणि वाड्यावर माणसं येतात, संत कृपा. म्हणजे वाडा बांधला म्हणजे संतांची कृपा होते. संतांच्या कृपेनं वाडा बांधला ना, म्हणजे संतांची कृपा वाडा बांधल्यावर झाली किंवा धन मिळाल्यावर झाली असं नाही म्हणायचं. संत कृपा झाली किंवा देवाची कृपा झाली असं समजावं की आपलं जीवन कृतार्थ दशेवर पात्र झालं. मन रंगाले रंगाले तुझ्या पायी स्थिरावले, केली या विठ्ठले ऐसी कृपा जाणावी. रंगाले रंगाले तुझ्या पायी
केली या विठ्ठले आयशी कृपा दान. भगवंताच्या पायावर मन स्थिरावलं की भगवंताची आपल्या कृपा झाली. अशी कृपा जीवनामध्ये अत्यावश्यक अत्यावश्यक आहे. तुम्ही मनुष्य जन्माला आलात ना, भगवंताची तुमच्यावर कृपा व्हावी गरजेचं आहे, अत्यावश्यक आहे. आणि अशा प्रकारचा अत्यावश्यक तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगात मांडलेले. न मिळो खावया. आता खायला मिळणं आवश्यक आहे म्हणलो ना भगवाच. आणि लेकरू बाळ होणं आवश्यक आहे, पण महाराजांना त्याला फाटा आणला, त्याला फाटा आणला. न मिळो खावया, नका मिळू द्या खायला, नाही मिळालं नाही मिळालं, 4-4 दिवस उपाशी राहून मरून जाऊ. लेकरू बाळ ग्रस्त आश्रम स्वीकारल्यावर झालं झालं, नाही झालं नाही झालं. लेकरा बाळा वाचून उद्धाराचा संबंध नाही. लेकरा बाळ घराला शोभा आहे, असावे वारस हक्कानं, हे मान्य आहे. पण लेकरा बाळ नसतील जे माणसं मुक्त होत नाहीत असं समजू नका. लोक समजतात की ज्याला पोरग नाही त्याचं काहीच खरं नाही, आणि पोरग आहे त्याचं सगळं खरंय. काय खरंय? आणि तेवढं खरंय बघा, ते खरं बोलले, तेवढं खरंय बघा, बाकी काही खरं नाही बरं काय. आणि त्याला उलट मी तर म्हणतो निपुत्रिक माणसं आहे ना. आमच्या कानेगावला एक कानेगाव, आपलं कानेगाव आपल्या जवळ खडक कानेगाव, तिथं ते देशमुख, मग त्यांच्या घरी मी बसायचं, उठायचं, मोकाशी बसणं उठणं. ते देशमुखाला लेकरू बाळणं, त्याला ही सवय लागली ऐकायची चांगलं कीर्तन, अध्यात्माचं कीर्तन तो खूप आवडायचं. आता आज म्हणलं नाही हे काय नाव यांचं की ह्या गावचेच आहेत ना हे पाहुणे, नामदेव काय, ते म्हणू लागले आज वेदांतातूनच कीर्तन करा. मला वाटलं लोक झोपी जातील. काही लोक म्हणले महाराज मग झोपीत जातील लोक. आणि मी घेणार होतो महाराज तुमच्या म्हणण्यानं हरी आ बाबा बायको
शेकडे 80 आमच्या. हा फुले गाय फुले शिंग वासून झाले कोसे, प्रकृती पुरुषा भांडण झाले, खाटले चालले ओसे. चाल राम राया पडते मी तुझ्या पाया, मिस्किन मी फुसकून पाडली जावं हागे उभा. काय भल्या माणसं एक एक भारून आणि अर्थानं धुवून काढे. नको धरू अनुमान आले मोजळा शेकडे कुठे आहेत नाताची कुठे आहेत ते, आणि कुठाचा अर्थ लावणं इतका सोपा नाही महाराज. हा त्याला दम लागते. विठ्ठल लाक्षणिक अर्थ लावा लागते, ते शाब्दीवृत्ती जमतच नाही. नको धरू हनुमान आले मुसळा श्रीकांत, जात्याची पाळी करी रुदन, वेधले मन चाटवाचे, अर्थ करा माझे भाई, नका हिंदू दिशा धाई. उठला रागावणी पाटा, येऊनी वाटला येऊनी बैसला दारवंटा, मोडला काटवटीचा थाटा आणि वरवंटा रडत असे. चूल आली चूल धावणी आली बाहेरी, रागावली घारेवरी. ही अशी भारूड घेतल्यावर मग त्याला अध्यात्मातून ऐकणारे लोक पाहिजे. ये हो आता बघा बरं किती भारूड सांगू तुम्हाला, कितीतरी भारूड सांगता येतील तुम्हाला. हो तर भजन करा. विठ्ठल कोणी सांगावं आमचे कोडे लांडग्यासाठी, सांगावं आमचे कोडे लांडग्यासाठी, कोणी सांगावं आमचे कोडे लांडग्यासाठी शिवी रडे, सांगावं आमचे कोडे लांडग्यासाठी शिवी रडे. रडती कशी लांडग्याने खाऊन घ्यावं पण खायला बोंबलं लांडगा दिसल्या पळून जाईल का बोंबलं ते यावं लांडग्यानं म्हणून. पण याचे अर्थ लावायला कुटाचे अर्थ लावायला कुटाचा अभ्यास केलेला लागतो. विठ्ठल किती भाड्या कुठ घेतलं होतं नारवडला कुठंच होतं की, आणि हे कोर्टेकला अब्दोंडीच काय होतं कुठंच होते. आणि कुठाचे अर्थ 7-7 दिवस मग चालतात. जमते. आता यावर्षी अभंग आहे 7 दिवस एकच अभंग आहे. असं घालोनी बळकट झालो कळकाळावरी नीट, केली पाय वाटण भव सिंधू वरवणी. तरी का ठेवले असतील त्या लोकांना. आता मला वाटते जवळजवळ शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सुरुवात व्हायली सप्त्याची. 7 दिवस एकच अभंग, दुसरा अभंग नाही. पहिल्याचं कीर्तन बी माझंच, पण अभंग एकच चालणार 7 दिवस. हे असं आता तुम्ही इथं एकटे ऐकताना बाकीची झोपी घेऊ लागले मी काय करू अशी एवढी मुश्किल. बाकीचे लोक म्हणले नका महाराज जरा थोडस असं काय तसं काय असं काय तसं काय म्हणले. हो ते ना माहिती हे लय बहिरंगात जात नाही. मग असं काय तसं काय मिळालं वरून काही जरा खालून काही असं थोडस विचार केला म्हणून या अभंगाची निवड केली. चला काय म्हणता जगद्गुरु तुकोबाराय, अत्यावश्यक आहे भगवंताची कृपा. लेकरू झालं काय नाही झालं निपुत्रिक लोकायचं आणि लेकरा वाचून उद्धाराचं काही बंद पडलेलं नसतं. हा उर्ध्व देखील बंद पडतं हे मात्र खरे का. निपुत्रिक माणूस पाप करून जर यत्कष्टित नरकाला गेला तर पुन्हा तिथून काढायला कोणी मागं नाही. मागं लेकरू बाळ नाही ना. मग तिथून करायचं असेल तर काशीला गैला इथं तिथं पिंडदान वगैरे काही भागवत पुण्य अमुक तमुक त्या पितरांसाठी जर केलं तर त्या पितरांना ऊर्ध्व गती प्राप्त होते हे आम्ही मान्य करू. पण निपुत्रिक माणूस या जन्मामध्ये नित्य नैमित्तिक तर काय जी काही कर्मे ते निष्काम बुद्धीनं करून चित्तशुद्धी केली आणि गुरुकडे गेला किंवा संताकडे गेला आणि ब्रह्मज्ञान ऐकलं आणि मुक्त झाला तर लेकरू असू नस काही घेणं देणं नाही आमचं. काही त्यातून बंद पडलं नाही. हे तुकाराम महाराजांना म्हणायचंय आता की जर मुक्त होण्यासाठी लेकरं असावेत काय नसले काय काही घेणं देणं नाही. भाकर मिळाली काय न मिळाली काय फक्त भगवंताची कृपा ना मुक्तता प्राप्त करणं हे मनुष्य जन्माचं आद्य कर्तव्य ठरवलं. हे असं कोण सांगायले ते म्हणले तुकाराम महाराज म्हणले अशी वाचा म्हणजे मला सांगायला
माझी वाचा काय सांगायली, मला सांगायली. वाच्यावर काय, वाचा म्हणजे वागेश्वरी वाणी. आपली वाणी आपल्याला काय सांगते, आपली वाणी आपल्याला काय सांगते ते आपल्या आपण बघा. पण महाराजांची वाणी नाम वाचा, वाचा चार आहे. परा पश्यंती मध्यमा वैखरी. किती वाचा आहे, चार. उलट वाचा बरं, परा पश्यंती मध्यमा वैखरी. वैखरी मध्यमा पश्यंती आणि परा. कोणत्या ठिकाणी कोणती वाचा आहे सांगताल का, तुम्हाला म्हणायलो कोणती वाचा कोण्या ठिकाणी उत्पन्न होतीये हे सांगताल काय, कुठून उत्पन्न होती ती परा, कुठून, कोण्या चक्राहून. तिथं कोणतं चक्र आहे, चक्र किती शरीरामध्ये, येवाय किती, येवायला सुद्धा सांगता येत नाही. सगळं रोज आहे आणि सांगू द्यावर ते ना, मी हात करून देईल. विठ्ठला 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 शेवट येऊ गेले, हे सावे येऊ गेले. पहिलं कोणतं, स्वाधिष्ठान. दुसरं मणिपूर. तिसरं अनाहत. चौथं आज्ञा. पाचवं कोणतं चक्र आहे, पाचवं विशुद्ध. आणि सहावं सहस्त्र. कोणत्या चक्राहून कोणती वाचा उत्पन्न होते ते सुद्धा मार्मिक नाही. आणि असं सांगायचं म्हणजे लोक झोपी गेल्याशिवाय राहतच नाही. विठ्ठल महाराजांची वाचा आता परा सांगायली का, पश्चिमची सांगायली का, मध्यमा सांगायली का, वैखरी सांगायली. वैखरीनं सांगायचं गरज नाही स्वतःची स्वतःला. काय म्हणणे तुमचं, स्वतःची स्वतःला शिकवायला वैखरीची काय गरज आहे. नाही नाही, पंढरपूरला जावं लागतंय, पंढरपूरला गेल्याशिवाय भागत नाही. पंढरपूरला गेलं तरच तुझ्या जीवनाचं सार्थक आहे. असा कोण म्हणायलाय, ते कोणाला म्हणायलाय त्याला. ही वैखरी वाचायची काय गरज हे सांगायला, बोंबलून एवढं बोंबलून सांगायला स्वतःची स्वतःला गरज आहे का. स्वतःची स्वतःला एवढं असं मोठ्यानं सांगायची गरज नाही. वैखरी वाचेतून एवढं बोंबलून सांगायची स्वतःची स्वतःला गरज नाही, हे मला कळते. बरोबर आहे. मग त्याच्या माग मध्यमा आहे, त्याची गरज नाही. पश्यंतीची गरज नाही, मध्यमेची गरज नाही. गरज आहे परावाचीची. तुकाराम महाराजांची वाचा आणि तुकाराम महाराजांना सांगायली की तुम्ही देवाची प्राप्ती करून घ्या. लेकर झाले तर होऊ द्या, मेले तर मरू द्या. महाराजाचे मेले नाहीत का, पोरग आवडीचं पोरग संतोबा मेलं की महाराज काय रडत बसले का आपल्यावनी, डोळ्याला पाणी. अहो आपल्या बाबा बाबा पोरग मेलं की बापाय मरण्याच्या मागत लागते. इतके येडे डोसक्यात आहेत माणसाच्या. मेलं आता त्याला काय करावं, नश्वर आहे ना. तुका म्हणे नाशवंत, शेवटी सांगितलंय ना शेवटच्या त्यांना, तुका म्हणे नाशवंत हे सगळं. पण आठवी गोपाळ तीच हित आहे, हे नाश काय ना. याच्या नदी काय लागायचंय, झालं मेलं. महाराजांचे झालेले करत 4 पोर मागून झाले ना. कोणला, आवडीला. महाराजांना किती पोर होते, बायका किती, 2. एकीच नाव रुक्मिणी होती ती लोहगावची, मोझे घराण्यातली आडनाव. आणि धाकटी आवली केली ती आप्पाची उळव्याची पोरगी पुण्याची. हा, मग तिला पोर किती झाले, त्या आवलीला कोणते, विठ्ठल महादेव, विठ्ठल महादेव नारायण. हा नारायण धाकटा महाराज वैकुंठाला गेल्यावर झालाय. महाराज वैकुंठाला गेल्यावर नारायण जन्मला. विठ्ठल मुली किती तावलीला, कोणत्या, गंगा भागीरथी आणि काशी गंगा भागीरथी 3 पोरी. मग थोरली बायको कोणती, रुक्मिणी. तिला झाला होतं पोरग, ती बायको मिळेल पोरग मिळेल. महाराजांनी खेत केलं का आपल्या बसले का रडत तिथंच. नाही बरं, न मिळो खावया न वाढो संतान. पण कोण सांगायले कोणला, आईशी माझी वाचा मला सांगायची. आणि मला आधी सांगायली
आणि मला सांगितलेलं मी लोकाला सांगितलं. आधी माझे मी उपदेश करून घ्यायलो आणि नंतर ते उपदेश लोकायला सांगायलो. आम्हाला आधी उपदेश झाला नाही आणि आम्ही लोकांना सांगितल्याशिवाय राहत नाही. मग आम्ही बरे का महाराज बरे? म्हणजे आम्ही नुसते सांगेत का वागे? आणि महाराज वागून सांगे. अनुभवे आले या जगात तसे, या जगात तसे, या जगात तसे भाव आले या जगात तसे, या जगात तसे, या जगात तसे. आधी वागावं आणि नंतर सांग. आपलं तसं नाही, वागायचा पत्ताच नाही. आपण वागतच नाही, कवडे वागत नाहीत बघा. आणि सांगितल्याशिवाय पंढरपूरला गेलं पाहिजे, पंढरपूरला गेलं पाहिजे, वारी केली पाहिजे, आषाढी कार्तिकीला गेलं पाहिजे, अमुक तमुक असे महाराज, एखादं झरली पाहिजे, अमुक केलं पाहिजे, सगळं महाराज सांगतात. महाराजाला विचारलं पंढरपूरला, ते म्हणजे गेलो होतो 4-5 वर्षाखाली. जमलं कवडी बोलणं. पंढरीशी दारे आल्यानो संसार आपण घेणं कशाला घ्यावं? पण घेतल्याशिवाय एक गावे आम्ही विठोबाचे नाम असं म्हणते आणि दुसरी दिवशी खंडोबाच्या वारुळी संगही नाचतो. मग काय बोलावं? हे एक गाव आम्ही विठोबाचे नाम काय बोलावं? अरे वागून सांगतच नाहीत आम्ही निश्चित सांगे, वागे नव्हे. लक्षात ठेवा, सांगे आणि वागून सांगणारे तुकोबर आहे. कटेवारी कार नाही जा देवाचे, वागून सांगे, आम्ही वागणारे आणि नंतर सांगणार. तुका बडे करुण्या जागे राधे पाय माझे, राधे पाय माझे, राधे पाय माझे. तुका म्हणे जागे राधे पाय, राधे पाय, महाराज म्हणले त्या अभंगामध्ये, तू का म्हणे करुणी जावी त्याचे पाय माझे जीवी. जो वागून दाखविते, करून दाखविते, त्याचे पाय माझ्या जीवाचे. बरं, अरे लोकाला कीर्तन तुम्हाला सांगू का? पहिलं तर कीर्तन करायला राग येऊ देऊ नका. कोणी किती कीर्तन करा असले तर बोटात मुद्या घालून कीर्तन करायची लायकी तुमची काय? बोटात मुद्या घालून कीर्तन करायची लायकी नाही. कशाला वैराग्याच्या गोष्टी तुम्ही मारता? आणि बोटात 4 माप खाता, ह्या बोटात 4-5, त्या बोटात 4-5 मुद्या घालता आणि लोकांना सांगता हे नश्वर आहे म्हणून. जमलं हे? पुन्हा इथं देहाचं ममत्व नाही, त्या ममत्व निर्ममत्वाचे अभंग घेता. म्हणजे देहाचं ममत्व नसलेले असे जे तुकाराम महाराजांचे अभंग आहेत ना, ते अभंग म्हणजे प्रतिपादी विषयासाठी घेता आणि तुम्ही देहाचं ममत्व देहाला नटविता. म्हणजे पांढरे केस झाले ते काळे करता कोळसा लावून, आणि इकडं देहाचं नश्वर तो लोकायला पटवून सांगता. लाज वाटत नाही का त्या कीर्तन करायला? विठ्ठल आम्हाला एक म्हणायचंय, महाराज लोकांना तरी काळे केस करावे का? करावे होय मामा. आता देवानं पांढरे केले, उतार व्हायला पांढरं लाग होणारच आहे, बरोबर आहे ना? अहो न उतरण्याचे पांढरे व्हायले तर आमच्या सुखाचार्याने सांगितले भागवतामध्ये, अनेक दुसऱ्या पुराणामध्ये वर्णन आहे की 12 वर्षाचे बर काय मुलांचे केस बाल, त्याला बाल म्हणल्यावर काय संस्कृत मध्ये वाल म्हणतात केसाला, वाल. आणि मग हिंदी भाषेत त्याचं वालचा अर्थ केला बाल. म्हणून तर म्हणते लोक पहिले आमच्या लहानपणी म्हणजे बाल करायला गेले तस काय, बाल करायला किंवा बाल राखली अशी भाषा वापरीत होते. हिंदी भाषेतला शब्द आहे बाल, संस्कृतातला शब्द आहे वाळ. वाळ नाम केश, म्हणून तो वाळी नाव पडलं ना. कंठावीर्य पडलं सूर्याचं,
कशावर? कंठाव. म्हणून नाव पडलं सुग्रीव. आणि केसात विळे पडलं इंद्राचं, म्हणून वाली जन्माला. म्हणून नाव पडलं त्याचं वाली, म्हणजे वालापासून जन्माला तो वाली. आणि ग्रीवावर जन्माला म्हणून सुग्रीव. लक्षात आलं की नाही? केसाला वाल म्हणतात, वाल. मग वालाचा अपभ्रंश शब्द तयार केला हिंदीमध्ये बाल, आणि हाजेमतीला बाल म्हणत होते. बरोबर आहे. मग बाल राखायची, झिपऱ्या राखायच्या, ते पुन्हा काळ्या झाल्या. आता 12 वर्षाच्या लेकराचे वाल पांढरे होते असं पुराणामध्ये सांगितलेलं होतं. ते आमच्या बघण्यात माझ्या लहानपणी नव्हते बाबा एवढे लेकर पांढरे, नव्हतेच. एक होता आमच्या गावात आलेला पाहुणा, आमच्या बरोबरीचं पोरग, आणि त्याचे पांढरे केस झालते. त्याला आम्ही चिडवायचं, पांढरे केस आला, आणि त्याला मग ते जेवायला खाऊन घ्यायचं. मग त्याला विचारायचं आम्ही शिवाजीराव ते केस पांढरे केस झाले तर ते मला हातेर तेल लावून झाले का? त्याच्या बापाला हातेर मिळालं नाही का? ओळखीत होतं ती लोकांची, आणि हातेर खावा लागेल. पण ते काही नाही, ते होतं तेवढा अपवाद म्हणून. आता तर का बाबा लग्नाच्या आधीच पांढरे येतं सगळं, काय सोडून द्यावं त्याचा विचार करू नका. हे आपले पांढरे हे पण झाले पोर, लग्नाच्या आधीच पांढरे झाले. कमालच वाटायची मला. नाही, कलियुग आहे हे, कलियुग आहे. बरं होऊ द्या, देवानं पांढरे केलेत ना, आता मग ह्या पोराने तरी रंगवावं काय? ह्याला बायका करायच्या, लग्न करायचे, संसार करायचा आहे. हे ना काळ बेंद्र करू द्या. महाराज लोकांना काळ बेंद्र करायची काय गरज? होय, आता तुमच्यासारख्या माणसानं, जुन्या माणसानं तुम्ही काळ लावायची काय गरज आहे मामा? आता काय दुसरं लग्न करायचं का तुम्हाला? सांगा, तुम्ही सांगावं. दुसरं लग्न करायचं आता मी म्हणतो करा बाबा, काळे लावा, काय मेंढ्या कोणत्या लावायच्या ते लावा. अरे लग्न करायचं नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, कशाला लावती बसतात? पण लावायचं महाराज. हो, काय लोक येडी. बरं दुसऱ्यानं लावू द्या, विषयी लोकांना लावू द्या, गाय काय नवी लावू द्या, वाद काय नवी लावू द्या, ह्याला करतच नाही. नाही, राग येऊ नका तुम्हाला, कळत नाही. पण आम्हाची अक्कल काय माती खायली काय? आम्हाला कळत नाही का? आम्ही नाही, आम्हाला कळत. मग वैराग्याच्या गोष्टी बोलायच्या वाचेनं, आणि इकडं तर ह्याला नटवायचं. मूर्खपणाचं लक्ष नाही. आधी वागावं, नंतर सांगावं. नाहीतर काय म्हणे तुकोबार आहे, नाही संत चिन्हे उमटले अंगी, आणि उपदेशालागी पात्र झाला. संताची चिन्ह आहे भक्ती, ज्ञान, वैराग्य. माणसाकडे काय पाहिजे? कीर्तनकाराकडे भक्ती पाहिजे, कीर्तनकाराकडे अक्कल म्हणजे ज्ञान पाहिजे, आणि कीर्तनकाराकडे वैराग्य पाहिजे. तर त्यानं कंबर बांधून कीर्तन करावं. आमचं मात्र तसं नाही. आमच्याकडे भक्ती कवडीची नाही, आमच्याकडे ज्ञान कसलंच नाही, आणि वैराग्याचा पत्ता नाही. बायको संगच बुवा, तिथं संगत आई बाई लुगडीनी हिंडायली. भागवतकारीन हो, भागवतकार आणि भागवतकारीन. भागवतकार तर लयच उठू आलेत महाराज, वाटोळ करून टाकलं ते आमच्या संप्रदायाचं. माझा गाणे बी म्हणाले तर तुम्ही आहेत का इथं गायला? काय गायचं त्याच्यावर लिहिलं की तबला साथ, तुमचं नाव आहे वरी. असं आहे काय? तबला साथ मी भागवतकार. अहो, पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात गाणे म्हणायला महाराज, आणि मला म्हणते या माया घरला. मी जातो विकास त्याच्या घरला. मूर्ख कोणी करला? आणि त्याला माझ्या आश्रमात 2 गोष्टी बोलत, चहा पाजील, पण बसल्या बसल्या खटकल्याशिवाय राहायचं. ते बघा परीक्षा. मी एक बार तरी हसवत होतो त्याला. आता येते माझ्याकडे, मला म्हणते माझ्याकडे मी गाणंच होत नाही काय लावू, मला माहिती वागणूक. आणि माया तिथं आश्रमात जाता येता 1 बार 2दा आलाय, आता 3ऱ्या बारी येऊ द्या. मी त्याची गाणी ऐकली. आता त्याला का नाही तुम्ही बघा आल्यावर म्हणतोच महाराज. काय गोष्टी बोलता महाराज तुम्ही? भागवतात गाणी म्हणायले आणि मी साम्राज्य म्हणून घ्यायले, हे आम्हाला पटत नाही. दिंडीला भजनाला गाणे म्हणायचेच नाही.
कशातच नाही, भागवतात नाही, भजनात कीर्तनात तर नाहीच नाही. पण दिंडी बी निघाली तर गाणे म्हणायचे तर महाराज म्हणजे तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नामदेवराय यांचे अभंग. आपल्या बापदादाने इतकं कमवून ठेवलंय की आपण मरेपर्यंतही सरत नाही. हा, ऐसा अखंड भजन करी उगा नाही त्याची इथं गरज नाही, त्या भविष्य नाही गरज. आयशे ती अवघेन गावद्वारे आहे उभे. हो, त्याच्या आधीच्या वया सांगताल का मग? मी काढतो. एकादशा दिवशी म्हणा, त्याच्या मागे पूर्वी तुम्ही म्हणा, मी माग म्हणतात. हा, जे तुला पाडू आम्हाशी पंचमीच्या दिवशी नागाची जमाना चुकी आहे की बाबा, मी सांगतो. हा, एकादशा दिवशी म्हणा, जे तुला पाडू आम्हाशी, हा, ते तुळाशी नागाशी पंचमीच्या दिवशी चौथ मोठकी पाहे गणेशाचा होय, सावधशी म्हणे माय तुझा दुर्गे, पाठी सोमवार पावे बेलेशी लिंगाधारी, ऐसा एकला जागवी चोगावी करी, ऐसा अखंड भजन करी उगावून एक क्षणभरी, ती अवघेन गावाद्वारी आहे ही सिद्धा. बाबा पण ही गरज नव्हती तर मला उगाच सूट केलं तुम्ही. आमच्या तासावर लावून काढलं दुसऱ्याच्या रानात. काय करू आता, करू काय? प्रमाण देण्यात बिन असं काय देण्यात फुटकलं की महाराज नेऊन घातलाच हे ना दुसरीकडे. विठ्ठला तासावर त्याला दुसरा विचार ते गडी गेलं तिकडच गेलं. तसं आमचं काम अवघ हे का नाही दमविल्यामुळे दामतील. आणि मला हे माहित नव्हतं, मी गपची बसविल तर मी हे दमवत लय पाठांतर आहे काय बघावत किती पाठांतर आहे. त्याच्या मागायला उकळून काढल्या. मग महाराज एक श्लोक म्हणल्याबरोबर सगळ्या वया महाराज पाहिजे. आमचे 50 शास्त्री महाराज तसले लोक होते. ते पहिला अभ्यास लय कडक होता महाराज. आणि आम्ही जिज्ञासू जमतच नव्हतं महाराज, अजिबात नाही. पुढे कोणी नाही गेलं पाहिजे पाठांतरात अभ्यासात. अशी एक हे होती जिज्ञासा म्हणतात त्याला, किंवा स्पर्धा, जिद्द, ही मजा पुढे नाही कोणी गेलं पाहिजे. विठ्ठल भक्ती नाही, ज्ञान नाही, वैराग्य नाही, आणि उपदेशाला पात्र झाला, लोकायला सांगायला तयार झाला. काही उपयोग नाही तुकोबा नाही म्हणतात. पण महाराज म्हणले ही वाचा मला सांगायली, आणि मला सांगितलेलं माझा वाचेनं मी तेच लोकांना सांगायलो. अभंगाचं दुर्वचन
नंतर महाराजांनी सांगितलं. आता लोहगावला महाराजांचा नेहमी मुक्काम. त्याची सासरवाडी लोहगाव होती. सासरवाडी मुलं नाही, सासरवाडीच्या लोकांना जावाई कीर्तन करा आवडलं. जावायला सासरवाडी नाही आवडली, सासरवाडीला जावाई आवडला. महाराजांचं कीर्तन झालं ज्ञानोबाऱ्यासमोर सभा मंडपात. आता आहे ना मंडप, माऊली समोर. त्याला काळा महाराज तुकाराम महाराज आहेत ते. हो, आणि माऊलीच्या समोर समाधी समोर कीर्तन आहे तुकोबारायांचं. हो, ज्ञानियांचा गुरु राजा महाराज म्हणते ज्ञानदेव तुम्हा ऐसे. आणि नेमके पाया पडा आले होते लोहगावचे लोक. त्यांनी कीर्तन ऐकल्यावर त्याच्या डोसक्यातच बसला महाराज. ते म्हणले महाराज गडे आपल्या मोझ्या सजावाई आहे, बायको मेली, मोझ्याची पोरगी मेली ना, अन्न करता मेली ती थोरली त्याची बाई, त्याची पोरगी मेली होती. पोरगाय तिच्या पोटचं मेलं होतं, म्हणजे सासरवाडीचा संबंध संपला होता. तरी पण लोक आहे ना जावाई हे असं शब्द वापरला की बा आमचे जावाई ते आपल्या गावचे. आणि काय वैराग्य, काय कीर्तन, काय ज्ञान, काय भक्ती महात्म्याची. आपण आपल्या गावाला कीर्तनाला बोलवा, नेलं बोलून तिथं कीर्तनाला रोज एकाचं जेवण, रोज एकाचं जेवण, रोज एकाचं जेवण, रोज एकाचं जेवण, रोजच कीर्तन महाराजाचं. इतका रुजला म्हणजे सगळ्या महाराजांच्या गावापैकी जास्त आवडीचं गाव कोणतं होतं? लोहगाव. महाराज जास्तीत जास्त लोहगावला रमायचे. आणि टाळकरी सुद्धा एका गावातली जास्त लोहगावाची 14 पैकी. महाराजांची टाळकरी 14 बरं. 6 ब्राह्मण, 3 मराठी आणि 5 जातीचे 5. 6 आणि 3 9, 9 आणि 5 14. टाळकरी 14. पण 14 पैकी एकाच गावचे जास्त कोण्या? तर लोक. सांगतो तुम्हाला, ऐका थोडस. आता एक मराठी 3 कोणते कोणते? देवगावचा कान्होबाराय धाकटा भाऊ, त्या गावचा मराठी. एक मराठी कोंडीबा पाटील लोहगावचा, 2 मराठी झाले. आणि एक येलेवाडी म्हणून गाव आहे, देहूच्या ऐकून आहे, भंडारा डोंगरावर जाताना लागतं येलेवाडी. आता कमान आहे तिथं, समाधी आहे जगना ह्याची जावायाची. मालाजी गाडे, आडनाव मालाजी. हा आपले नाव मालाजी आणि आडनाव गाडे. मालाजी गाडे भागीरथीचा नवरा, ते एक टाळकरी. 3 मराठी 3 गावचे झाले. आता एक 5 जातीचे 5 आहे. सांगतो. माळ्याचा नावजी, ठाकराचा सोनबा, तेल्याचा संताजी, लक्षात आलं की नाही? वाण्याचा गबरशेठ, किती झाले? 4. आणि कोणता राहिला आणखी? शिवजी कासार. 5 जातीचे 5 झाले. आता 3 5 आणि 3 8 झाले. आता राहिले 6 ब्राह्मण. 6 ब्राह्मण राहिले, ऐका. त्यापैकी मल्हारपंत चिखलीकर कुलकर्णी चिखलीचे, महादाजी पंत कुलकर्णी देहूगावचे, तुमचे रामेश्वर शास्त्री जोशी वाघोलीचे, गंगारामबा कडुसकर कडुसचे. हा, आणि आबाजी पंत कुलकर्णी तुमच्या लोहगावचे. 5 ब्राह्मण झाले का? आणखीन एक ब्राह्मण राहिले. कोणता राहिले बाई? कुठला राहिला? माझ्या डोसक्यात आहे ना, सांगा बरं तुम्ही. विठ्ठल कुठला राहिला? हा, अहो देव कोंड भट्ट ब्राह्मण त्या लोहगावचाच आहे. म्हणजे ऐका, लोहगावचे ब्राह्मण 2, म्हणजे समजून घ्या ना. कोंड भट्ट 1 आणि आबाजी पंत कुलकर्णी हे 2ही कुठले झाले ना? आता हे 2. मराठ्याचा कोंडीबा पाटील हे 3 झाले लोहगावचे, बरोबर आहे. आणि माळ्याचा नावजी लोहगावचा किती झाले? 4 भजने लोहगावचे. आणि शिवजी कासार 1. आता 5 भजने. 14 पैकी 5 भजने एकाच गावचे. जाती असतील 2-3. एक कासाराचा आहे, एक माळ्याचा आहे, एक बामणाचे 2 आहेत, आणि मराठ्याचा 1 आहे. असू द्या हो, जातीने 2-3 जातीची मिसळ आहे, पण एकाच गावचे भजने किती? आणि बाकीचे गावचे मग 9 भजने आहेत. बाकी 5 पैकी इतर गावचे, म्हणजे त्याच गावचे 4-5. त्यापैकी सगळ्यात शेवटचा भजने आहे शिवजी कासार, कासाराचा शिवाजी.
शिवजी कासार म्हणजे कळलं ना, काकणं भऱ्या कासार नाही, लोखंडी क्या कासार, कतिली क्या कासार. कासाराच्या दोन जाती आहेत. आपल्याला इकडे आमच्या तिकडे एक गंगेच्या काठावर गाव आहे बघा आत्ता बी, त्यात माझं ते गाव भागवत झाले त्या गावाला डिग्रस, तुमच्या खोली पवनेरच्या वरला डिग्रस, तिथं आईचं डिग्रस, देवी डिग्रस म्हणते त्याला, बरोबर आहे ना. तिथं कासाराची देवी आहे. अखिल मराठी म्हणजे अखिल कासार समाज महाराष्ट्रातून येतो. तिथं मंदिर मोठे मोठे बांधले, अन्नदान हे ते, खूप खूप कासार लोक तिथे येतात देवीला भजायला. त्या देवीच्या मंदिरात माझं भागवत झाले बकळ भाऱ्या. ते लोक चांगले त्या गावचे बरं काय. आणि आपले पाहुणे खंडाणे म्हणजे मुठाळ मला ते नाटकर, ते दोन्ही तर्फ आहेत ना आपले नातलग आहेत. तुम्हाला सांगायलो तुमच्या सासरवडी कोण सांगायलो नातं, रंगराव मामा तुमचे चुलत सासरे, बरोबर आहे. विचारा द्यायला त्या रंगराव मामाची तुमच्या सासऱ्याची विठ्ठलराव आणि पुन्हा केशवराव ते काय किसनराव, ही चौघजण त्याची बहीण त्या गावात होती. हो ना. आमच्या बाईच्या मामाची पोरगी, माझं भागवत होतं. आमच्या बाईचं लय डोसकं सुपर आहे, आता 95 वर्षाचं आहे डोसकं. मला म्हणल्या कुठं कीर्तन चालू इथं, आता घरला दिसत ना 7-8 दिवस झालं. मी म्हणलं ते भागवताला गुततोय, सकाळ लवकर जावं लागते, लांब गाव आहे. पुन्हा कीर्तन करायचं कोणाकडे गावाला, पुन्हा रात्री 12 वाजता भेटच व्हायना. सकाळी फक्त दिसत होतो उलसा आंघोळ केले तिथं. मी म्हणलं डिग्रस आला, काय डोसकं सुपर आहे. म्हणल्या तिथं आमच्या मामाची पोरगी र. मला म्हणल्या तिचं नाव वचू का काय 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 नाव घेतलं की पाहिजे बाबा, मला ती पाठवतो. मी म्हणलं मला माहित नाही बाबा. आणि त्याला तरी काय माहिती आहे हनुमान मला तिथलं आहे. मग तिथे गेल्या मी भागवतात काढलं आमच्या बाईच्या मामाची पोरगी वचाबाई काय असं नाव सांगितलं ना, उकळी लोक काय काय होतीच की. ते आमच्या बाईच्या त्या मेहुणीची पोरं जे होते ना, मामाच्या पोरीची पोरं, ते सगळे ते नातू पण तू ते म्हणले महाराज आम्ही जाईत म्हणले, आम्हाला काय माहिती तुम्ही आमची पाहुणे येत म्हणून. कोणी असू द्या असू द्या, त्याच्याबद्दल वाद नाही, पण आमच्या बाईनं ओळख काढली म्हणलं. आणि बाईला वाटलं की आमच्या आता त्या वारली ती म्हातारी वारली, पण आता नातू पण तो आहेत ना, ते मुठाळ आपली पाहुणीच आहे विठ्ठल. मी हे सांगू लागलो कासार लोक. आपण पहिला आता तुमच्या मानवतला माहित नाही आम्हाला, पण आमच्या परळीला मला माहित आहे. धावपट्टी आणायची असली, धावपट्टी गाडीची, तर आमचे वडील म्हणत होते लवारला घेऊन जा आणि कासाराच्या दुकानावर धावपट्टी आणा. कासारच म्हणत होती बरं. आणि आता कासाराच्या दुकानात पडेल आहेत ना, त्या दिवशी तुम्ही काहीतरी घेतली बाई कवाडा सामाईन लोखंडाचं, तिथं कासारच आहे. जातवान कासार, कासार त्याला म्हणतात. तुम्हाला वाटतो ना काकणं भऱ्या कासारच म्हणून. ते करमता कासार येत होता, ते मुसलमान होता, ते खरा कासार नाही. कासार म्हणजे लोखंडी के, कतिली के, हे जे लोक आहेत ना जुन्या काळातले ते कासार लोक आहेत. त्यांचा धंदा बापदा जातात, ते लोकांना कतिली की नाही. तसा लोहगावचा शिवाजी, त्याचा कतलीचा व्यापार होता, मुंबईला बैलावर कतिली नेत होता, ते शिवजी कासार. असा व्यापारात कमवायचा की भलतच कमवायचा, आणि त्याला दुनावायचं, खूपच त्याला उत्पन्न व्हायचं. पण जरा थोडासा का इकडं परमार्थाचा द्वेष्टा होता, परमार्थाचा द्वेष्टा. महाराज त्या गावाला राहायचे नेहमी. महाराज त्या गावात असताना एक बाहेर गावचा ब्राह्मण कोणीतरी आला. आल्यावर महाराजांच्या पाया पडला. महाराजाला म्हणला, महाराज माझ्या पोराचं लग्न आहे हो, या गावात काही वर्गणी होईल म्हणजे कशाला, बामणाच्या लग्नाला. मला लग्नाला गरज आहे म्हणला. 1,00,000-2 लाख रुपये पाहिजे, आमच्या पोराचे लग्न होईना म्हणला. ते खर्च यायलाय, त्याच्यासाठी 1,00,000-2 लाख मायापाशी काय त्यावेळेला गरीबी आहे. मला एवढे 2 लाख रुपये गावातून मिळवून दिले लोकांकडून, तर तुमचं वजन आहे ह्या गावात. लोक तुम्ही म्हणल्यावर देतात, आणि महाराज म्हणल्यावर देतात बी. बरं द्या बाबा, हे गरीबाचं लग्न आहे म्हणलं लोक काय देतात. महाराज म्हणले ठीक आहे वा, तुझं ब्राह्मणाचं लग्न असेल तुम्ही हे काम करू शकतो. मग महाराजांनी काय केलं, त्या 4 जण त्याचे महाराजाचे चाहते होते ना जवळची माणसं, त्याला सांगितलं रे चौघ 4 गल्लीला जा, ब्राह्मणाचं लग्न आहे म्हणा, 10, 5 काय 100, 50 काय द्यायची ते द्या, पण ब्राह्मणाच्या लग्नाला पैसे द्या वर्गणी असं सांगा लोकायला, आणि देतील ती वर्गणी गोळा करून आण. महाराजाचं मोडलेलं लोक मोडतेच होय,
100 मागे अहो मनानच लोकांना 500 500 500 चला काय काय होय होय. मला काय म्हणायचंय, तुमच्यासारखा एखादा गायक, तुमच्यासारखा गायक ह्याच्यासारखा वाजविणारा कधीच काही घेत नाही असं समजा. आणि ह्याच्या पोरीचं लग्न आलं आणि मी म्हणलो समजा की ह्या गावालेला मानगावकर ह्याच्या पोरीचं लग्न आहे, काय द्यायचं ते झोडीत पैसा मावायचा ना, ह्याची पोरी वरलेवरी निघल. हे काय गायकाला म्हणलं होतो लय भनभन करू नको, रमाया संघ राहत होतो पेटी वाजवायला आपल्या तिकडलं. लय तू गरीबीस नवा, लय भनभन करू नको, लोकांना दिलं ते घेत जाय पुण्या गोविंद असा तू वाघ. तुला लेकरा बाळाच्या लग्नाची काही फिकीर वाटत असली मी तुझ्या कानात सांगायलो, लग्नाला आल्यावर मला म्हण तुझे लग्न येरी झटक्यात करून देतो, एका भागवतात लग्न करून देतो, फक्त तू मला म्हण. मग तू आता पोरा माणसाला सतू नको, मायापाशी हो म्हणायचं, तिकडं का नाही रडायचं कोणापाशी. लोक आहे पाहिजे इतकं द्या तितकं द्या, असंच करा तसंच करा. मग खरखर मी तू टाकलं चांगलं माती तिकडं, मला एक बोलत होतो तिकडे एक बोलत होतो. काय सांगा स्वरूपाला म्हणतात की नाही, लय डचाळणी करायचे लोक. विठ्ठल समाधान राहिल्यावर काही होते, हा काही होते काही होते. तुकाराम महाराज म्हणल्यावर काय 2 लाख फायदे होते, म्हणला बामणाला ढीग लागला पैशाचा 5 लाख. बामण म्हणला दोनावलं की हो. बरं महाराज बी तसा खरा आहे, आपल्यासारखा महाराज असतात तर 3 लाख खिशात सबका हाणतायच कडू, बरोबर आहे की नाही. सोडताल का तुम्ही मदन महाराज? खेळा कोण सोडायले महाराज. बामणाला किती पाहिजे 2 लाख, मिळाले किती 5 लाख, 3 लाख. बघा तुम्ही, पण तसा महाराज आहे का हे देऊचा खानदानी मराठा इमानदार आणि कुणबियाची मुली म्हणणारा, आमचे कैसे खरे बोल म्हणणारा असा खरा मर्द आहे. वाघ होती तो कुवार आहे. वैराग्य जागृत होतो महाराजाकडे खरोखर, हात लावणार नाही. ते ब्रह्मस्व आहे, ब्रह्मस्व. ब्राह्मणासाठी पैसे जमले तर आणि तिथं आपण हाणले तर ब्रह्मस्वाचं पाप लागते. बरं मामनाच्या घरचे पैसे लुटले असलं पाप लागून बसते बोंबलत आहे. आणि जो ब्राह्मणाचं ब्रह्मस्व घेईल त्याला 1000 वर्षे नरकात जावं लागतं. कोणाचे पैसे तुम्ही हाणूच नका, त्याच्यात बामणाचे तर हाणूच नका. माझं मी पाप सांगतो. आमच्यात निळ्याचे बामणे येतो, 4 गावचे बामणे एक आहेत. बरं आमच्या गावाचे वंदन, निळा, भिशेगाव, आवळ. आणि त्याची बदलून बदलून गाव घ्यायचे. आता पुस्तोर होत्या बरं का त्या गावच्या, बदलून बदलून. गाव कोणते हे 4 गाव, आणि 4 गावची एकच भाऊकी ती कुलकर्णी. आता हे सुतक पडलेलं पाळीच होते, आता आता ते तोडलंय ते ना. कसं जमाल ते विड्या पिठानं घ्या. मग निळ्याच्या गाव बामणाची साल यायचं. मग ते दत्ता बामण दाढीवाली होते, पांढरा पटका बांधायचे. माझ्या लहानपणी मी बच्चा होतो. चांगलं काय कळाले लेकराला महाराज, काय कळाले. त्या पोरावून मी बक्कल लहान, ह्या पोरावून हे अलीकडे बसलाय का निर्मस वागा. आणि तसाच होतो बघ, तो येऊन लहान होतो वागा, असाच होतो. मला कळत नव्हतं. आणि मग त्या बामणानं यायचं आणि गावात मग अभिषेक करायचे. काही सत्यनारायण काही आमच्या औल गावाचेच साल आले. मग आमच्या लादणीत आता कुठेतरी टेकावं लागलं ना बाहेर गावला म्हणल्यावर. मग आमच्या लादणीचा घरी हापशा होता वाड्यात, वाडा मोठा आहे ना, हापशा वाड्यात होता, वडिलाच्या हापसा. त्या हापशाला पाणी मिळते. ते बामण कोणाचं पेत नव्हते ना, मग हापशानं पाणी घ्यायचं, आपला आपला डबा तिकून आणायचा. त्यांना किंवा किंवा मग चुलीवर करायचं, चूल सारून द्यायची आमच्या आईनं. शुद्ध वागणारे ब्राह्मण त्या पिशवीत, आणि पिशवी टाकलेली लादणीत. मला फक्त लक्षात आहे, कळते. मग बामण इकडं तिकडे गेला अभिषेकाला त्याच्यात, आणि ते तवा 100 रुपये दक्षिणा. दक्षिणा किती? 100 रुपयाच होती ती, बघा वाटत होती ती दक्षिणा. आणि त्याच्यात ते खुर्दा मुर्दा त्या पिशवीत असायचा. म्या टाचावरी करून पिशवीतला 4 हाताने त्याला कळू नये. बक्कल घेतल्यावर कळलं की विचाप्टर होतो म्हणून किती घ्यायचे, गोळ्या खाय पुढचे घ्यायचे. आता लक्षात येतंय हे ब्रह्मस्व आहे. तेव्हा कुठे कळतं हे ब्रह्मस्व आहे म्हणून. आता कळायलंय मातवा. आता त्याचे मला फेडावं लागेल का नाही, फेडावं लागेल का नाही आता. मग झालं. अरे वा. मग असा खरा महाराज तुकोबाऱ्यासारखा घेत हवे बामणाचे पैसे. 5 लाखाला 5 लाख. बरं जाऊ द्या, 5 लाख तर झाले. पण त्याच्यात तुकाराम महाराज म्हणले, बरो
आली वर्गणी सगळ्या गावातल्या लोकांची आली का असं म्हणणं महाराजाचं. महाराज म्हणले सगळ्याची आली वा, पण शिवाजीनं दिली नाही. आणि शिवाजीला पहिले माणसं अपभ्रंशानं लाडानं शिवजी कासाराची आली नाही म्हणली वर्गणी. अरे बाबा का गडे ते म्हणले की देत नाही म्हणले. आता नाही म्हणलं काय. अरे 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 सगळ्या गावाचा हातभार लागला बामणाच्या लग्नाला. काय रुपये 8 आणि 2 रुपये 10 रुपये काय देईल ते 100-50 नाही काही वाटी थाटील काही साडी चोळी जे काही देऊ द्या हो, पण बामणाच्या लग्नाला हातभार प्रत्येकाचा लागाव असं मला वाटेल. आता 5 लाख जमले तर त्याच्याहून काय बंद आहे का. पण महाराजाचा नांगूर लागलाय बदाडाला. कशाला लागायचे हे बदाड काढण्यामुळं महाराजाचा नांगूर लागलाय. आता महाराज म्हणले पोरो एक बार शिवजीकडे जा आणि देईल ते काही घेऊन. ते गोडीनं नाही म्हणलं होतं आणि गोडीनं परत आलते. हे 4 जण गेले पुन्हा डबल राम 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 राम. ते राम 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 का आले बाबा म्हणला पट्टीला. तुम्हाला काल सांगितलं म्हणलं पट्टी नाही म्हणून. सुत्तर तोंड करताना बोंबलत सत्ता मूर्ख कोणी काढले नाही तर हॉटकाडीत लावणार लोक म्हणजे लईच कातवायला हत्यार होतं तिथं. म्हणजे महाराज वर्गणी काय नाही म्हणाले थुतरीच सणी म्हणा लय दाड आहे म्हणजे कासार नाही म्हणाले. म्हणजे काय करायचं महाराज 5 लाख जमले की आपल्याला लागतील किती त्याला 2 लाख आणि तुम्ही किती मिळवले 5 लाख. मग काय जसं नाही रे म्हणले त्याला 5 लाख बकळ झाले लग्न होते सगळं होतंय र, पण त्याचं पुण्याचा हातभार लागेना ना. म्हणून मला वाटायले र माझा जीव तुटायला आहे कोणासाठी शिवजीसाठी. शिवजीचा हातभार लागण आहे असं मला वाटायले. म्हणून एक बार जाच कोणाकडं. लोक म्हणले बा महाराज विक नाही लय बाबा एखाद्या घराला झाडायला येतं. ते 2-3 म्हणले बाबा काय. ते एक जण म्हणला गुरुचं मोडता येत नाही रे चला. आता थोडी थांबतो म्हणाले काय चला नेले एकदम हुडबडीत गेले घरला. ते राम 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 घालणार ते राम राम. कोण रे म्हणले पट्टीवाले. तुम्हाला पट्टी द्यायची करा म्हणला. त्या तुक्याला काय काम नाही मग तो तुकाराम महाराज फिरली साखरात ते केला झालाय म्हणला. आणि घरचं फुकलं झालं सगळं बरबादी केली. इथं आलाय आपल्या गावाला बरबादी करायला. मूर्ख कोणी करणार तुक्या आणि तुम्ही एक त्याच्या नादी लागले. गडळे कोणी काढले अजिबात वर्गणी भरले नाही म्हणले. आणि तुम्हाला आलेत का आणि बरं काय टिकरणच वाजविणार आहे बघा तुम्हाला याद राखा आता. अजिबात वर्गणी भरले नाही असं महाराज कातवल की नाही भलतं कातवल घात. आणि महाराजांमुळे कातून घेतलं त्या लोकांनी गेले बाबा. रिकाम्याच हातानं आले. महाराजांना बघितलं रिकाम्यात आले गेले. महाराज म्हणले गेलतेत का घरला गेलते दिले का काही दिले म्हणले शिया आपल्याला काय दिल्या आणि त्या आम्हाला दिल्या आणि तुम्हाला दिल्या. लोक म्हणले ते म्हणले मला देव द्या काय शान काही छिद्र पडत नाही देव द्या. पण कसं आहे सगळ्या गावात हातभार लागला पण त्याचा हातभार लागला हे मला दुःख आहे. एक बार जास ह्याला म्हणते तर काय खऊट खोबरं खट्याळी राहील. खोबरं कसं आहे खऊट आहे आणि गिराईक कसं आहे दुकानदार म्हणजे खोबरं कसं होतं खऊट आणि गिराईक होतं खट्या गोडवे. खबर आहे का ते म्हणले हो. केवढ्या किलो आहे आता मला काय भाव माहित नाही म्हणायला. 200 रुपये किती 200 आहे का बरं 200 अंदाजा साधला की उठवला 200 रुपये किलो. 200 रुपये द्या 5 किलो खोबरं ने. दुसरा म्हणला कायला दिलं म्हणला ते काय माणूस आहे का पुन्हा परत येत आहे का पैसे ते. आता 5 किलोचे 2 बेपनचे 10,000 रुपये झाले. तुमचे 1000 रुपयाला चंदन लागले. ते म्हणला खोबरं खऊट आहे असं तर उकंड्यावर टाकणार होतो मोडव्याला आपलं खोबरं तरी कुठं टाकलं होतं परवाने गेले जाऊ द्या. अशी गंमत आहे बघा ही. तसं काम झालं. हळवटा 3 आणि यारदाऱ्या 3 गेले. हे 3 जण वाटणं म्हणले आमची काय टाप नाही त्याच्या घराला जायला तुला महाराजाचा शिष्य आहे जाय बाबा. ते 3 जण म्हणले. ते म्हणले
तुम्ही माझ्या भागा निष्ठ या टप्या बसा त्याच्या मी मदत करतो. पण महाराजाचं मोडता येत. खरं इमानदार शिष्य होता बाई एक जण. ते गेला मग गेला. आम्हाला त्यानं मारतो म्हणा होता की ह्याला हे वाटते कोणाला भे वाटत नाही बाई जीवाचं. असं कसं म्हणता तुम्ही की वाकत 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 बायको भाकरी करू लागली आणि हे मदत काय करू लागलं कोणा मदत घरात होत मधल्या घरात वाकून बघितलं बायको बघितलं कोण आहे ते मी पट्टीवाला आहे. शिवजी कुठे गेली ती म्हणली घरात. त्यानं मदतून ऐकलं कोण आहे तिला म्हणाला बायकोला. बायको पिठाचा हात घेऊन मदत गेली. म्हणली माय ते 3 दिवस झालं चक्रा मारायची लोक माझ्या बामणाचं लग्न आहे म्हण. काही जळू जा असू जा ते काय म्हणे काय द्यायचं ते रुपये 8 आणि 10 रुपये देऊन मोकळं व्हायचं. हे चक्रा तरी बंद होते माय हळवटा तरी जरजऱ्या 3 झाल्या आणि तुम्ही बी भेटलात खाट्या ते मला मुस्कालात लावलं. गाड होतं शिवजी आता तेवढी होतं का. आता चक्कर म्हणल्या पटी दिली बायको म्हणली की देत आहे. इकडे काय सप्ताह होणार आहे आपल्यात. मग थोडी पंगती घ्या ना की इथं अनुमान करणार त्याला माहिती ना आपलं वाजतात घरी कसं आहे. इतक्यांशी तर अशी म्हणण्याची तयारी त्याला विचारून येतो कोणला मास्तरनीला. आणि तसा नाही म्हणला तरी जरी हो म्हणला तर ह्याच काही खरं. आज जाणार हो म्हणून आणि लगेच दुपारून येणार पंगत होत नाही आमच्या म्हणल्या की दुष्काळ पाहिजे गेली पंगत कार्यावर. बरोबर आहे. बायकोच्या हातात ते काय करणार आहे काहीच करीत नाही दाखले. आता ते शिवजी तसला नव्हता ना खरंच नवरा होता. तुला मारणार आहे म्हणला. ती म्हणजे माहिती कसं करायचं कसं करा. ते बो आलाय त्याचं दोस्त चिरडं मारा. 4 दिवसानंतर त्याला वाटला ना त्याचं रोज चिरड आणि ते धावूनच आला मधातून. ते म्हणला पटीवाला आहेस होय हो द्यायची का तुला पटी. वाकलं कळला सापडते गोटा पिटा म्हणाल त्याला गोटा सापडला नाही किंवा आता घरात काय त्या गोटाला आलाय हो. हा आणि त्यानं आंघोळीचा ताब्या होता एक लोखंडाचा किलूचा. त्याच्या आंघोळीचा बरं काय ताब्या असा लोखंडाचा. त्याच्या बापापासून त्याला मळ चढून वजन बकळ वाढलं होतं. ते तांब्यात गौसाला त्याला हाणायला. तांब्या घेतला देतो तुला पट्टी मला आता थांब लय पुष्प उठलंय मला 4 दिवसातून पडू माझ्या घराची साल ठेवली नाही तू माझ्याकडे का दे नाही का तू असं म्हणला की माग लागला. त्यानं उडी हाणलीच रस्त्यात दरवाजे. ते म्हणला मारते बाबा. त्या टप्प्यावर येतो त्याच्या पुढे शिंगाट ते पळाले त्याच्या मागे हे पळायले आणि शिवजी त्याच्या मागे पळायलाय. महाराज ते शिवजीनं असं पळू पळू जाऊन एक छाका तांब्याचा हाणला पाठवला. हाणला आणि ते तांब्या लागला पाटालाच लागला आणि पुढे पळला. शिवजीनं तसाच उचलला की लाग पळाय. हे ना कोणी त्या पट्टीवाल्यानं. हा ते म्हणला महाराज आता तरी तांब्या दिल्यास तरी धाडायचे नाही म्हणून तांब्यात नेला. शिवजीने म्हणला ने बामणाच्या लग्नाला तांब्या तुला भीक लागली नाही म्हणला. लोकांना कदर आला किंवा शिवजीला. शिवजी वापस नाही म्हणला तांब्या काय जायचे बामणाच्या लग्नाला दे आलो वापस. आणि हे बी का नाही तांबे घेऊन गेले. कोणतं हे पट्टीवाले 3 पट्टीवाले तो पुढे महाराज मागं लागलो या आणि आपला पट्टीवाला एक महाग गौसाला त्याला. हो महाराज म्हणजे लई झाड आहे का रे म्हणले लई झाड आहे. ते लपले आणि हे आलं तांबे घेऊन. तुकाराम महाराज म्हणले आलास का वाघ. खरं वाघ होता हे खरा वाघ होता तांब्या आणलेला. ते म्हणला आलो महाराज. तांब्या दिलाय का दिला काय तर मला पाटाला थांबला महाराज. उठून आणला तुम्ही पुन्हा धाडायचे नाहीत म्हणून. आता ही पट्टी बामणाच्या लग्नाला तुम्ही म्हणले ना काय द्या तेव्हा हे तांब्या. महाराज लई डोसकेबाज आहे आणि रिद्धी सिद्धी मागे. तांब्या घेतला आणि तांब्याला हात लावला आणि बामणाच्या लग्नाला तांब्या आण असा हात लावल्याबरोबर सोनच केलं. बामणानं बघितलं. बामण म्हणलं आता तू डुनावलं 5 लाख बिन किलोभर सोनं. बरं महाराज हत्या नव्हता खरंच तांब्या काय खाणार होता काय त्याला द्यायचं होतं सगळं. त्यानं बघितलं पट्टीवाल्यानं म्हणला लोखंड होतं पण बुवाच्या हातात परीस आहे. त्यानं हात लावल्यावर सोनं केले. काय याला म्हणते सद्गुरू. अरे वा जय जय सद्गुरू स्वामी तू काय आदा तारा तारक तू सकळांचा जीव. धन्यता वाटते आपल्या गुरुचा अधिकार कळाला
यांच्याकडे अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी आणि काय महाराज मधात गेला त्या तिघाकडे ते लपून बसलेले आहे. हे कायला पाहिजे म्हणलं, तांबे हाणला म्हणला तुला सवय लागली तांबे खायची लोकांची. अरे म्हणला पण महाराज हाणणार नव्हते म्हणून मी आणला, पण बघणं जाऊन गेलाय लोखंडात आणि केलंय सोनं. आणि खरंच चौघानं येऊन बघितलं, त्या तिघानं लपलेल्यानं बघितलं तर सोनं प्युअर, लक लक करायला एवढं प्युअर सोनं आहे. त्याला काय बिस्किट सोनं म्हणायचं. ते 999 नाही, 1000च आहे. आता हे आपले 999 कधी आहेत ना वाटलं क्या रे? अहो 999लाच ओरिजिनल म्हणायले हे लोक. हाय त्याच्या शिक्का आहे र बिस्किट. माहिती नाही तुला गावा? हे नाही, पारले नाही, गुरु कोण आहे? पतंजली नाही, सोन्याचं बिस्किट. विठ्ठल असली सोनं केलं. सगळे चमत्कारात आले. महाराज हे हा म्हणता इतर लोकांना कळालं सोन्याचा तांब्या. काही लोकांनी उठविलं शिवजीनं सोन्याचा तांब्या दिलाय म्हणून. दिला का हाणला? ते लोखंडाचा आहे का सोन्याचा आहे? लोखंडाचा. पण एक चाटा गेला भरला शिवाजीच्या सांगायला गेला. एक चाटा राम राम शिवजी, शिवजी आहेत का घरी? ते म्हणला आला पटीवाला. ते पटीवाला नव्हता, साड होता. साठ म्हणजे साडी करणार चांदाळा होता. हे गेला. अहो मी पट्टीला नाही आलो म्हणला, तुम्हाला सांगाय आलो. काय सांगाय आलास म्हणला तू? काय सांगा अरे आडून होतं शिवाजी. अहो मला जरा ऐकून घ्या म्हणला. अहो बामणाच्या लग्नाला गावाला वर्गणी दिली, कोणी 200 500 कोणी 1000 द्यावं म्हणला. जे शेमार 200 500 द्यावं का सोन्याचा किलो तांब्या देतात का म्हणला? किलोचा काय डोसकं सरकला का तुमचं? येणं म्हणजे घर गेलं तुमचं. सोन्याचा तांब्या गेला द्यायला म्हणला तुम्ही बामणाच्या लग्नाला. शिवजी म्हणला ते डोसकं खराब झाले का काय? ते म्हणला मूर्खा आर्मी ते लोखंडाचा तांब्या आंघोळीचा होता, ते हाणला म्हणला त्याला, ते घेऊन गेले येडे रताळू. आणि तू म्हणतोस की सोन्याचा. अहो सोन्याचा आहे तांब्या. ते तिथं काहीतरी लावलं त्याला, ते महाराजानं लावलं की सोनं झालंय त्याचं. म्हणजे तुमच्या बापाचं सोनं होतं गंगाळात पटवायला. कोण? हे चाटाळ. आणि शिवजीला पटलं. शिवजी म्हणला तसं तर नाही व्हायचं, लोखंड होतं, आपण आंघोळ करीत होतो रोज. आणि कसं काय म्हणला सोन्याचं? अरे बघ म्हणला जाऊन. हो मी काय लवाड ओरडलो का काय? चाटाळानं सांगितलं. हे म्हणला असं महत्वाचं म्हणल्याकडे एक बार चहा. आणि लोक अशा चाटाळा चहा पाचते डबल डबल. साडी केली का नाही चहा मिळते डबल, पण कधी थांबडाय मिळतात पुन्हा उघडं पाहिजे. बरोबर आहे ना? महाराज शिवजी त्याचं ऐकून गेला. त्याचं ऐकून गेला. महाराज बसले होते, 4 जण बसलेले होते, ते पट्टीवाले. आता बामण खुश झालं होतं. बामण मला किलोभर सोन म्हणजे केवढ्या तोळा आहे हो? 62-65 काहीतरी तोळा असेल हो आता. आणि एवढ्या रुपयाच्या तोळ्याचं मला वाटतं छटाकाचे 5 तोळे होते. पक्क मला माहिती आहे, गणितात लय पक्का आहे हो. 10 ग्रामचा एक तोळा आणि 50 ग्रामचा एक छटा, 5 तोळे. बरोबर आहे ना? मग 1000 ग्रामचा 1 किलो नाही का? 1000 ग्रामचा किलो ना. मग किती छटाक झालं? 20 छटाक. मग 65 रुपयाला तोळा म्हणल्यावर किंवा 60 रुपयाला तोळा. हा 6 30 म्हणजे 5 तोळ्याचे किती झाले? 3 लाख. असे 20 छटाक झाले. सांगा आता 30 धाई म्हणजे 3 धाई 30 लाख. 30 लाख 30 लाख 60 लाख. बरोबर आहे का? हे व्यापाराला माहित असते सगळं गणित. या पक्क कोष्टक असं हे केलं नाही. ते काय धारण म्हणून स्वाधी नाही काय. पण इकडे बघा, आमचं म्हणणं आहे 7 लाख रुपयाला तोळा 60,000 नव्हते बघ. 60,000 किती रुपये होते किलोचे? 7 लाख. 7 लाख आणि हे 5 लाख किती लाख झाले? लगन बी होत आहे. बामणाला 5 एकर आणली मी. बामण खुश झालं. महाराज शिवजी तेवढ्यात आला बाबा. शिवजी दिसला की पटीवाले म्हणले महाराज शिवजी आला बाबा. ते म्हणले येऊ द्या तुम्ही लपायचे लपा, मला काय खाता येते खाऊ द्या. आला आला की आल्याच हे
तू किया तुला काय लागलं म्हणा लोकांची घरं लुटायला आणि बामणाचे लग्न करायला खूप किती व्याधी होती वावर इथं मरायला आलास का आमच्या गावात गाव लुटलं म्हणला येडं केलं म्हणला आणि तू असा चांडा आणि कुठं बामणाचे लग्न करा आणि का बामण लहान तोंड करू राहिलं मला लेशा देऊ महाराज महाराज तशा खायला तयारच होते काय महाराज ते म्हटले आपले ते म्हण माया बापापासून म्हणला आंघोळीला तांब्या सोन्याचा होता म्हणला आणि तुझ्या भाडीला पळून आणलाय म्हणलं होता का सोन्याचा मला बरोबर हे लावून दिलं आणि बरं दिसतो मी पिवळं धमक बघितलं तर डोळे चमकले त्याचे ते मला खरं तर सोन्याचं आहे की हो ह्याने काय उजळलं काय की मला लोक नव्हतं सोनं होतं आपल्याला कळलं नाही म्हणला हो तो करा महाराज म्हणले कातू नको बाबा तुझा सोन्याचा तांब्या आहे तू घेऊन मग काय म्हणतोस पण कायला कातवतोस तू आणि इकडं म्हणल्यावर त्या तांब्याला हात शिवजीने लावला शिवजीने हात लावला की पहिलं लोकांना महाराज घेऊन जाय म्हणले ना हात लावला की लोकांना त्याचं डोसक पुन्हा जरा नाराज झालं पुन्हा हार केला जरा ते म्हणला बामणाच्या लग्नाला ते म्हणलं ना महाराज म्हणले आणि इकडं महाराजांना आणि इकडं म्हणून हात लावला की सोनच आहे की मला हे असं चाललं बघा त्याचं जरा खटकलं हे म्हणायची आणि इकडं त्यानं हात लावला की लोकांना हात लावला की मग डोसक्यात प्रकाश पडला आपला तांब्या लोखंडाचाच आहे पण ह्या बुवाच्या हातात पैस आहे कळलं हो आमचे काय म्हणले तुळशीदासजी महाराज तुमचे कबीर महाराज सांगतो तुम्हाला संत पारस नाही बहुतांतर जान यह लोहे का सोना करे ये करे आपू समान काय संत पारस को बहुत अंतर जान म्हणजे संतात आणि परिसात खूप फरक आहे म्हणले कसा फरक आहे अरे हे लोहे का सोना करे कोण परीस काय करते लोखंडाला सोनं करते आणि हे करे आपू समान कोण संत आपल्यासारखे आपणासारखे करीत तात्काळ नाही काळ वेळ द्यायला लागे म्हणून महत्व आहे संतांचं म्हणून लक्षात आलं या महात्म्याचा हात परीस आहे पाया मस्तक ठेवलं कोणी शिवजीनं खट्याळ शिवजी 13 भजनी होते पहिले टाळकरी 14वा टाळकरी झाला 14वा टाळकरी म्हणला पाया पडतो महाराज मला पदरात घ्या ह्या लोखंडाचं सोनं तुम्ही केलं म्हणला तसं ह्या लोखंडाचं शिवजीचं सोनं का पाणी आलं सात्विक भाव जागृत झाले आणि रडू लागला कोण शिवजी काय स्या दिल्या म्हणला तुम्हाला मला तुम्ही कळले नाही आता कळले तुम्ही मला महाराज पदरात घ्या तुकाराम महाराज म्हणले बरं झालं लवकर कळलो आणि तुला पदरात घेण्यामुळे इतकी लोक धाळली मला कमी होते का बामणाच्या लग्नाला पैसे 2 लाख पाहिजे तर 5 लाख मिळाले शिवजी मुदाम डबल टिबल तुझ्या शा खाल्ल्या ह्या लोकांना तुझ्या घरला आले का तुला नीट करणे ही खटपट म्या केली शिवजी म्या केली तुला कळलं काय असते ते अरे नश्वर भांगडीत घ्या नश्वर आहे हे सगळं म्हणलं महाराज इथून पुढे मी टाळ घेणार तुमच्या संग भजन करणार संसार सुलीत गेला सांगा मायाकड 35-40 लाख आजच्या काळातली जमा इतकी जमा आहेत म्हणला खूप पैसे आहेत माझ्याकडे आता त्या पैशाची मला चाड नाही म्हणला हा अजिबात नाही तुम्ही सांगाल ते मी पैशाचा उदा मला करणार मला पैशाची गरज नाही फक्त तुम्ही मला पदरात घ्या ते म्हणजे काय नाही म्हणजे 40 लाख तुझ्याकडे जमा आहेत ना त्याची हिर पाड आपल्या लोहावाला पाणी नाही आणि त्या हिर पाडून लोकांना पाणी कर तिथं नावच पडलं कासार विहीर अद्याप पावेत होती आता नाही का विमानतळाचं गाव पुण्यातलं विमानतळ झालं लोगावला तिथं कासाराची हिर म्हणून प्रसिद्ध होती भली मोठीची मोठी बारो बांधली होती त्याला पायऱ्या केल्या चौकून लोकांना उतरावून आगीनं पाणी काढावं आणि त्या शिवजीनं ते पैसे खर्चील ते महाराजांनी सांगितलं की बारवाला पैसे घाल पाणी कर लोकांना पानपुया घाल अरे पैसे खर्चून टाक आणि भजन कर माझ्या संग मुक्त होय कशाला माझ्या लागतो संसाराच्या शिवजीला सांगितलं शिवजीला पटलं आणि शिवजीला म्हणू लागले मग आता तुला माळ घालतो गळ्यात आणि मी अनुग्रह करतो पण आमची एक आट आहे काय आट आहे खायला मिळो का न मिळो आणि लेकरू बाळ हो का न हो मरू फक्त नारायणाची कृपा पांडुरंगाची व्हावी अशी प्रतिज्ञा देवासमोर उभा राहायचं आणि करायची की न मिळो खावया न वाढो संतान परिहा नारायण कृपा करो असं मन देवासमोर म्हणला हो शिवजी म्हणला पांडुरंगासमोर म्हणला भगवान न मिळो खावया न वाढो संतान परिहा नारायण कृपा करो पांडुरंगा तू माझ्या कृपा कर माझ्या बापा आणि म्हणला तसं वागला पोरग मेलं तरी घरी राहायला नाही भजन सोडून आपलं तर काय नाही
शेताहून आले भजनाला जायचंय म्हणतात. बायको म्हणली माय लईच डोसकं दुखायले माय. कोण म्हणली? बायको. आणि बायकोचं डोसकं दुखलं म्हणून भजन्या घरी बसला. मदन महाराज इकडे यायचं होतं मांडगावला. मदन महाराज का आले नाहीत? माणसाचं दुखायले आणि काय तर डोसकं. ठीक आहे भजले तुम्ही नाही उभं म्हणायलो. काय बऱ्या माणसं. अरे केव्हा जीव गेला तर हरकत नाही पण भजन नाही तुकडं पाहिजे. हे होते शिवजी कासारासारखे भजने, ते होते संताजी जगणाऱ्यासारखे भजने, ते होते रामेश्वर शास्त्री सारखे भजने, ते होते कोणीबा पाटला सारखे भजने. असे भजने तुकाराम म्हणते. महाराज बी तसला आणि भजने बी तसले. विठ्ठल महाराज बजार होट्टू अच्छे भजने सुकार करतो. तुम्ही नाही तुम्ही नाही बाई. कोण नाही म्हणेल महाराज तुम्हाला. तुम्ही चुकार करतो सगळे आणि आम्ही बाजार बाजार करणारे. आम्ही बाजार करणारे परमार्थाचा. आम्ही भजने महाराज नाही येत हो. अशी स्थिती आजची आहे. न मिळो खावया म्हणायला महाराज बी सांगायले आणि ते म्हणला न मिळो खावया. याला म्हणतात महाराज, त्याला म्हणतात भजने. असा अधिकार दोघांचा होता. टाइम होत आलाय आपला. मला वाटते किती चिंतन केलं ते कमीत पडणार आहे. न मिळो खावया न वाढो संतान परिहा नारायण कृपा करो. ऐशी माझी वाक्य मज उपदेशी अनेक लोकांचे हे ती सांगे विठोबार.